आपल्या चांगल्या हेल्थसाठी आपण चांगला आहार घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण कधी-कधी काही मिस्टेक्स अशा होतात, की ज्यामुळे घेतलेला आहार त्याचा जास्त फायदा आपल्या शरीराला होत नाही. उलट नुकसानच होऊ शकतं. त्या कोणत्या 5 पोस्ट मील मिस्टेक्स आहेत, की ज्यामुळे आपण घेतलेला आहार आपल्याला सूट करत नाही, त्याचा आपल्याला त्रास होतो. आणि त्या मिस्टेक्स आपण कशा अवॉइड करू शकतो, की जेणेकरून आपण घेतलेल्या आहाराचा आपल्या शरीराला, आपल्या हेल्थला चांगला बेनिफिट व्हावा. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या मिस्टेक्स काय आहेत हे जाणून घ्यायला आणि त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आमच्याकडे रविवारी संध्याकाळी 7 वाजता स्पेशल वेट लॉस वेबिनार होत असतो. तुम्हाला जर ओव्हरवेटचा इश्यू असेल, तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल, तर हा वेबिनार स्पेशली तुमच्यासाठीच आहे. हा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा आणि वेट लॉसचे ॲक्च्युली काय सिक्रेट्स आहेत, वेट लॉस पद्धतशीरप्रमाणे कसा अचीव करायचा हे तुम्ही समजून घेऊ शकता. आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. आता पोस्ट मील काय आपल्या हातून कळत नकळत मिस्टेक्स होत असतात, ज्याचा आपल्या शरीराला प्रॉब्लेम होतो म्हणा, किंवा त्याच्यामुळे आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला प्रॉब्लेम होतो. ते आपल्यासाठी हानिकारक असतं. हे आता आपण एक एक करून बघूया. पहिली मिस्टेक जी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हातून होत असते, ती म्हणजे जेवण झाल्यावर अगदी लगेच खूप पाणी प्यायला जातं. काही जणांना अशी सवय असते, की जेवता जेवता साईड बाय साईड पाणी प्यायचं, आणि याच्यामुळे ॲक्च्युली नुकसान होत असतं. कारण डायजेशनसाठी पोटामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होत असतात आणि पाणी असं प्यायल्यामुळे ते डायल्यूट होतात. ते डायल्यूट झाले की अर्थातच खाल्लेल्या अन्नाचं चांगलं डायजेशन होत नाही आणि मग पोटाचे विकार होऊ शकतात आणि खाल्लेल्या अन्नाचं पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळत नाही. त्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात ते पूर्णपणे शरीराला मिळत नाहीत. आणि याच्यासाठीच, या कारणासाठीच जेवण करत असताना सुद्धा पाणी पिणं टाळा आणि जेवण झाल्यावर सुद्धा पाणी पिणं टाळा. तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर जेवायच्या अर्धा तास आधी तुम्ही पाणी प्या आणि जेवण झाल्यावर ॲटलिस्ट 45 मिनिट्स नंतर तुम्ही पाणी प्या. समजा तुम्हाला औषध घ्यायचं असेल, जेवणानंतर औषध घ्यायचं असेल, तर ते औषध घेण्यासाठी तुम्ही थोडंसं कोमट पाणी पिऊ शकता. याच्यामुळे मग तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण नॉर्मल पाणी किंवा थंड पाणी अजिबात घेऊ नका, जेवत असताना सुद्धा आणि लगेच जेवण झाल्यावर सुद्धा. ही एक मिस्टेक तुम्ही नक्की टाळा. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून जी दुसरी पोस्ट मील मिस्टेक होत असते, ती म्हणजे काहीतरी खाल्ल्यावर किंवा जेवल्यावर किंवा ब्रेकफास्ट घेतल्यावर लगेच अंघोळ केल्या जाते. हे टाळलं पाहिजे. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण काहीतरी खातो तेव्हा सगळा ब्लड फ्लो पोटाकडे जात असतो, त्या अन्नाचं चांगलं डायजेशन व्हावं यासाठी. पण काहीतरी खाल्ल्यावर लगेच जर आंघोळ केली तर तो फ्लो स्किनकडे जातो आणि मग खाल्लेल्या अन्नाचं चांगलं डायजेशन होत नाही आणि मग डायजेशन इश्यूजसुद्धा होऊ शकतात, किंवा खाल्लेल्या अन्नाचं तेवढा बेनिफिट आपल्याला मिळत नाही, तेवढे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत नाही. आणि हे टाळण्यासाठी खाल्ल्या लगेच अंघोळ टाळली पाहिजे. अंघोळ करायची असेल तर तुम्ही खाण्याच्या आधी अंघोळ करा किंवा खाण्याच्या नंतर 1 ते 2 तासानंतर अंघोळ करा. डिपेंड करतं तुम्ही किती हेवी मील केलेला आहे. साधारण ते डायजेस्ट झालं की मग तुम्ही अंघोळ करू शकता, नाहीतर खाण्याच्या आधी अंघोळ केली तर बेटर. तर ही मिस्टेक जर तुम्ही करत असाल, की काहीतरी खाल्ल्यावर, मील्स घेतल्यावर, ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल, लगेच जर तुम्ही अंघोळ करत असाल तर ही मिस्टेक नक्की टाळा. आपल्यापैकी काही जणांना एक अशी सवय असते, की काहीतरी खाल्ल्यावर किंवा जेवल्यावर चहा किंवा कॉफी घ्यायची. गरम गरम चहा घ्यायचा, गरम गरम कॉफी घ्यायची, आणि या चहा किंवा कॉफी घेण्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स होत असतात. जेवणासोबत किंवा जेवणाच्या नंतर चहा कॉफी टाळलं पाहिजे. याच्यामुळे, असं करण्यामुळे ॲसिडिटी वाढत असते. तुम्हाला चहा किंवा कॉफी घ्यायची असेल तर जेवणानंतर थोड्या वेळाने, एखाद्या तासाने घ्या.
असं केलं तर फारसा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर तुम्ही ही मिस्टेक करत असाल तर नक्की चेंज करून बघा. आपल्यापैकी काही जणांना अशी सवय असते की जेवण झाल्यावर फ्रूट्स खायचे. फ्रूट्स खाल्ल्यामुळे पुन्हा ॲसिडिटी होत असते. कारण आपण जे जेवलेलो असतो ते पचायला जास्त वेळ लागतो आणि फ्रूट्स पचायला खूप कमी वेळ लागतो. हा जो डायजेशन टाईम असतो हा दोन्ही गोष्टींचा वेगळा वेगळा असतो आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. पोटामध्ये ॲसिडिटी होऊ शकते. हे टाळण्यासाठी जेवल्या जेवल्या तुम्ही फ्रूट्स खाऊ नका. तुम्हाला फ्रूट्स खायचे असतील तर हे मिड मील म्हणून खा. 2 मील्सच्या मध्ये फ्रूट्स खा. म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यावर 1 ते 2 तासांनी तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता आणि नंतर 2 तासांनी पुन्हा तुम्ही जेवू शकता. किंवा संध्याकाळच्या वेळेला लंच आणि डिनरच्या मध्ये तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता. फ्रूट्स हे नेहमी रिकाम्या पोटी खाल्ले पाहिजेत. मील्सच्या नंतर, जेवणाच्या नंतर फ्रूट्स नाही खाल्ले पाहिजेत. तुम्ही जर जेवणाच्या नंतर फ्रूट्स खात असाल, अशी तुम्हाला सवय असेल, तर ही सवय बदलून बघा. जेवण झाल्यावर आणखी एक जी मिस्टेक होत असते ती म्हणजे जेवण झाल्या झाल्या बऱ्याच जणांना खूप झोप येते आणि झोपून जातात. जेवण झाल्या झाल्या तुम्ही झोपलात, चांगली गाढ झोप घेतली, तर त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार आहेत. तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे हे बरोबर पचणार नाही आणि उठल्यावर तुम्हाला हेवी वाटेल, ॲसिडिटी होईल, पोटाचे वेगवेगळे विकार होतील. हे टाळण्यासाठी जेवण झाल्यावर थोडा वेळ तुम्ही बसा आणि एक छोटीशी नॅप तुम्ही घेऊ शकता. असं केल्यामुळे तुम्हाला मग काही प्रॉब्लेम होणार नाही. पण जेवण झाल्या झाल्या जर तुम्ही 2-2 तास 3-3 तास अशी चांगली झोप घेत असाल तर यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. तर जेवणानंतर झोपायची जर तुम्हाला सवय असेल तर ही सुद्धा तुम्ही बदलून बघा. आज आपण पोस्ट मील काय काय मिस्टेक्स मोस्टली कळत न कळत होत असतात हे पाहिलं आणि या मिस्टेक्स टाळल्या तर नक्कीच हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. प्लस तुमचा वजन जे आहे हे सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे. कारण पोटाचे विकार होणार नाहीत, अन्नाचं चांगलं डायजेशन होणार आहे. या कुठल्या 5 मिस्टेक्स आहेत? पहिली मिस्टेक, जेवल्या जेवल्या पाणी प्यायचं नाही किंवा जेवण झाल्यावर पाणी प्यायचं नाही. दुसरी मिस्टेक, जेवण झाल्यावर अंघोळ करायची नाही. जेवणाच्या आधी तुम्ही अंघोळ करा आणि मग जेवण करा. तिसरी मिस्टेक, जेवण झाल्यावर चहा किंवा कॉफी घ्यायचा नाही. थोड्या वेळानंतर ते तुम्ही घेऊ शकता. चौथी मिस्टेक, जेवण झाल्या झाल्या फ्रूट्स खायचे नाहीत. जेवणाच्या आणि म्हणजे 2 मील्सच्या मध्ये तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता. पाचवी मिस्टेक, जेवण झाल्या झाल्या झोप घ्यायची नाही. छोटीशी नॅप तुम्ही घेऊ शकता. तर या 5 मिस्टेक्स जर आपण टाळल्या तर आपली हेल्थ चांगली राहते आणि आपलं वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. तुम्हाला यातली एखादी सवय आहे का? तुम्ही यातली एखादी मिस्टेक करताय का? आणि ती तुम्ही चेंज करणार आहात का? ती कुठली एक सवय आहे? ती कुठली एक सवय तुम्ही चेंज करणार आहात? हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा जे हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना वेट लॉस करायचा आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आमचा फ्री वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करून आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.